सावली, आय एम सॉरी. मला माहिती आहे हे सगळं तुझ्यासाठी अजिबात सोपं नाहीये. एका स्त्रीसाठी ही गोष्ट खूप कठीण आहे की स्वतःच्या डोळ्यासमोर आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या एका बाईबरोबर आपणच लग्न लावते यायचं. मला माहिती आहे तुला हे नाही बघवणार, तरी सुद्धा तू हे सगळं करायला तयार झालीस. थँक्यू सो मच. पण या सगळ्यात आपल्या सगळ्यांचा फायदा आहे. तुझ्या आणि सारंगच्या भविष्याचाच विचार करून हे सगळं काही चालू आहे. आणि त्याशिवाय मी तुला वचन देते, अनामिकाचं जरी माझ्या सारंगबरोबर लग्न झालं तर ते फक्त विधीपुरतं असेल. ती त्याची खरी बायको कधीच नसेल. विधीपुरती केलेली ही फक्त एक तडजोड असेल. आय प्रॉमिस यू. सावलीने पण मला हेच समजवलं आहे. आणि ज्या व्यक्तीवर सावलीचा विश्वास आहे त्या व्यक्तीवर माझा पण विश्वास आहे. हे सगळं एवढ्या पटकन सॉर्ट होईल असं वाटलं नव्हतं. अशी काय जादू झाली बरं की हा सारंग लगेच तयार झाला? मी निघतो आता. माई, तुम्ही गुरुजींशी बोलून मुहूर्त काढून घ्या. काय ना, हे कार्य लवकरात लवकर उरकलेलं बरं. आणि तिलोत्तमा मॅडम, मला अनामिकासाठी लग्नाची तयारी करायची आहे. लग्नाचे नवीन कपडे, दागिने सगळंच घ्यायचं आहे. हो ना अनामिका? छान. सावली, तू लाग तयारीला. आणि मी गोपाळ भट गुरुजींना फोन करून घेते आणि त्यांच्याकडनं चांगला मुहूर्त काढून घेऊया. हां, हे सगळं इतक्या स्मूथली कसं चाललंय? आणि ही सावली एवढी एक्साइटेड का दिसतीये सारंगच्या लग्नासाठी? चक्क साडीच्या खरेदीपर्यंत पोचली नाही. यात काहीतरी गडबड असेलच. कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते माझ्या मनात. काय असेल नक्की? अनामिका, चल खरेदीला जाऊ. सावली, विधीसाठी म्हणून का होईना पण तू स्वतःच्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्या व्यक्तीशी लावतेस. अग्नीसमोर सप्तपदी घेणं म्हणजे काही पोरखेळ नाही. बाबा, मी जे करते ते मला माहिती आहे. आणि माझ्या निर्णयाचे काय परिणाम होणार आहेत ह्याची जाणीव सुद्धा मला आहे. तुम्ही काळजी करू नका. ते काही असलं तरी मला हे सगळं मान्य नाही. तिलोत्तमा, काय प्रकार आहे हा सगळा? आधी कोणालाही हा विधीच मान्य नव्हता. सारंगलाही मान्य नव्हता. आता तो अचानक हो म्हणतो आणि तू तयारीला लागतेस. मला कोणीही काही सांगत सुद्धा नाही. मी काय म्हणते ऐकून तरी घेताय का? हे सगळं आपण कुणासाठी करतोय मला सांगा ना. आपल्याच लेकरांसाठी करतोय ना. सारंग सावलीच्या भविष्यासाठी हे सगळं चालू आहे की नाही आपलं. तिच्या पत्रिकेत जो संततीवीराचा दोष आहे तो निघून जावा म्हणून सावलीसाठी आपण सगळं करतोय की नाही. बाकी कुणाचा विचार करू नका. तिच्या मातृत्वाचा फक्त विचार करा. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की नाही की आपलं मूल आपल्या जवळ असावं. हा विधी केल्यामुळे आपल्या घराचं तर गोकुळ होईलच, पण तिचं बाळ तिच्या पाशी राहणार आहे कायम. तुम्हाला नाही कळणार हो, पण प्रत्येक आईला असं वाटतं की आई आई ही हाक आपल्या कानावर पडावी. आपण हे सगळं सावलीच्या सुखासाठी करतोय आणि सारंगच्या सुद्धा. प्लीज समजून घ्या ना. ते सगळं ठीक आहे, पण या विधी करता नेमकी ती अनामिकाच का? इतर कुठली मुलगी सापडली नाही? असं काय करताय तुम्ही? अनामिका आपल्या घरची आहे ना. आपण जर का एखादी बाहेरची मुलगी शोधली म्हणजे पैसे देऊन किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट वगैरे तिच्याबरोबर करून, तर आपल्याला सांगता येते चुकून ना कोणती कुणाकडे काही बोलली, आई वडिलांकडे, नातेवाईकांकडे, मित्रमैत्रिणींकडे, तर आपली किती नाचक्की होईल नाही का. अनामिका तसं नाही करणार. तिला नातेवाईकच नाहीये, ती अनाथ आहे ना.
आणि शिवाय भैरवीचा कंट्रोल आहे तिच्यावर. ती घरातच असते, ती घरातून बाहेर जात नाही कुठे. तेव्हा हे सेफ आहे. म्हणजे ही बातमी बाहेर पडणारच नाही आणि आपली नाचक्की नाही होणार. म्हणून अनामिका, ते काही असलं तरी मुळात मला हा सगळा प्रकारच मान्य नाही. येऊ का? काय मग, तयारीला झाली का सुरुवात? मी काय म्हणते, तुम्ही दोघे जाऊन गोपाळ गुरुजींना भेटून घ्या ना एकदा. चांगला मुहूर्त काढून घ्या. कसं आहे, जरी आपण एक फॉर्मॅलिटी म्हणून हा विधी करत असलो तरी शेवटी आहे लग्नाचाच विधी ना. नाही, मी स्वतः जाऊन गुरुजींशी सगळं भेटून बोलू शकले असते, पण माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी जावं आणि गुरुजींसोबत काय शंका कुशंका आहे त्या सगळ्या क्लिअर कराव्या. काय उद्या असं नको वाटायला, भैरवीच्या माहितीतले गुरुजी आहे म्हटल्यानंतर भैरवीचा यात काही स्वार्थ असेल का, काही गडबड असेल का. नको बाबा, नको नको. तुम्ही दोघेच बघा काय ते करायचं. हां, घ्या भेटून गुरुजींना. मी काय म्हणत होते, तुम्ही जरा फोन करता का गोपाळ गुरुजींना आणि त्यांच्याशी सविस्तर बोलून घेता. मी आणि भैरवी इकडचं सगळं जरा ते यादी करणं वगैरे सगळी तयारी बघून घेतो. ठीक आहे. थँक्यू. हे सगळं ठीक आहे, पण मला एक शंका आहे. आता कसली शंका आहे तुला? हा सारंग इतक्या सहजासहजी तयार कसा झाला? हां, काल परवा तर त्याने एवढा धिंगाणा घातला त्या गुरुजींच्या समोर. तुझं म्हणणं बरोबर आहे. मी सुद्धा तोच विचार करत होते की कसं काय तयार झाला. पण पण मी तुला म्हणाले ना, सावलीने त्याला गळ घातली आणि त्याला तयार केलं. तो सावलीच्या शब्दाबाहेर नाही आहे अजिबात. तुला सुद्धा ठाऊक आहे ना. बाकी सगळं सोड, पण सावली खूप चांगली मुलगी आहे. तू विचार कर, तिच्यासाठी किती कठीण आहे हे सगळं. म्हणजे एखाद्या बायकोसाठी ही किती मोठी गोष्ट आहे की आपल्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्या बाईबरोबर लावून देणं. आणि तरी सुद्धा आपल्यासाठी ते करते. आपल्याला पाप नाही न लागणार. आणि हे सगळं करून मला प्रॉमिस करा, हे संतती विरहाचा दोष वगैरे तिच्या पत्रिकेतून निघून जाईल ना? जाईल, 100% जाईल. नक्की ना? अगं, माझ्यावर विश्वास नाही तर गुरुजींवर तर विश्वास ठेव. हां, फक्त मला अजूनही विश्वास बसत नाहीये की सारंग तयार झालाय. बघा तिलोत्तम, ऐन वेळी या पोराने काही घोळ घालायला नकोय. नाही घालणार, काहीच घोळ नाही घालणार. फक्त आपल्या घरावर आणखीन काही अरिष्ट नको ग यायला. त्याची काळजी घेशील ना? डोंट वरी, मी बघते पुढचं सगळं व्यवस्थित होईल. सारंगकडे लक्ष ठेव बाई, त्याने त्याचं मत परिवर्तन नको करायला. या सावली आणि सारंगने मिळून काही प्लॅनिंग तर केलं नसेल ना? नसेल तर ठीक आहे, आणि जर केलं असेल तर त्यांनी हे विसरू नये की मी कोण आहे ते. साध्या सरळ मार्गाने गेले तर ठीक, नाहीतर मीही त्यांना पुरून उरेन.